जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही अपडेट आहे तर त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. तर बऱ्याचशा उमेदवारांचं जे काही सध्या बघा 2025-26 ची जी काही शिक्षक भरती म्हणजे चालू शिक्षक भरतीमध्ये एकंदरीत ज्या काही वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी बघा कशा पद्धतीने येणार आहे. त्याच्यामध्ये कला शिक्षक असेल, क्रीडा शिक्षक असेल, ह्यांच्या वेकेन्सी येणार आहे का, हा बऱ्याचशा उमेदवारांचा बघा प्रश्न असतो. तसेच जे काही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये नेमक्या कोणकोणत्या आणि कितीपर्यंत वेकेन्सी सध्या आतापर्यंत पवित्र प्रणालीवर अपलोड झाली आहे तर त्या संदर्भात सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 मध्ये ह्या ठिकाणी जे काही संपूर्ण माहितीचा एकत्रित घोषवारा आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ज्या काही पवित्र प्रणालीवर ज्या सध्या बघा जाहिराती आहे तर त्या जाहिरातीमध्ये नेमके ह्या ठिकाणी कोणकोणत्या आस्थापनाच्या जाहिराती येणार आहे आणि आतापर्यंत किती अपलोड झाले तर ते लक्षात येणार. ते ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते जे काही शैक्षणिक संस्था व सुधारित ह्या ठिकाणी वेकेन्सी संदर्भात ह्या ठिकाणी बघा एक कॉलम देण्यात आलाय. त्याच्यामध्ये ज्या काही शैक्षणिक संस्थेमध्ये इथं जर आपण विचार केला तर सर्वात महत्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेकेन्सी असतात. त्या वेकेन्सीमध्ये आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या वेकेन्सी अपलोड होत आहे, मनपाच्या वेकेन्सी अपलोड होत आहे, नपाच्या वेकेन्सी अपलोड होत आहे आणि एकंदरीत ज्या काही संपूर्ण बघा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणाऱ्या वेकेन्सी आहे तर त्या सध्या बघा पवित्र प्रणालीवर ह्या ठिकाणी अपलोड होत आहे. तर आतापर्यंत नेमक्या किती वेकेन्सी सध्या बघा अपलोड झाले आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी एक आकडेवारी सध्या देण्यात आली. आतापर्यंत जवळपास या ठिकाणी 9,000 ते 10,000 पर्यंत वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी सध्या पवित्र प्रणालीवर इथं अपलोड सध्या बघा झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी प्लस म्हणजे इथं बघा वाढू देखील शकते, कारण एकंदरीत जर आपण संपूर्ण जर ह्या ठिकाणी जाहिरात बघता, वेकेन्सी बघता तर अंदाज ह्या ठिकाणी 12,000 ते 13,000 प्लस ज्या वेकेन्सी आहेत तर त्या वेकेन्सी आपल्याला पवित्र प्रणालीवर सध्या बघा विदाऊट इंटरव्ह्यूच्या फक्त ह्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. आता ह्याच्यामध्ये जर आपण इन्क्लूड केला आदिवासी आश्रमशाळा तर आदिवासी आश्रमशाळेची जी काही वेकेन्सी आहे ती देखील बघा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर रिक्त सध्या पदं आपल्याला पाहायला मिळतात. ही जर वेकेन्सी ह्याच्यामध्ये ऍड केली तर जवळपास या ठिकाणी 13,000 ते 15,000 दरम्यान वेकेन्सी आपल्याला येताना इथं पाहायला मिळणार आहे. तर ही सध्या बघा स्थानिक स्वराज्य संदर्भात झाली. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढची जी आहे तर ती खाजगी अनुदानित जे काही संस्था आहे तर त्याच्या नेमक्या वेकेन्सी आतापर्यंत किती सध्या इथं अपलोड झालेल्या आहे तर त्याच्यामध्ये इथे जवळपास खाजगी अनुदानितच्या 3,500 ते 4,500 पर्यंत ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी पवित्र प्रणालीवर सध्या बघा अपलोड होताना आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये परत इथं बघा जी काही वाढ असेल तर ती वाढ होणार आहे, कारण ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रयत शिक्षण संस्था असेल किंवा स्वामी संस्था असेल तर ह्या संस्थेच्या मोठ्या म्हणजे ह्या ठिकाणी हजार हजार 800 ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या आपल्याला येताना दिसतात. तर जवळपास या दोन संस्था मिळून या ठिकाणी 1,000 ते 1,500चा जवळपास ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येताना दिसतील. आता ह्याच्याच बरोबर काही ज्या सध्या पुणे अंतर्गत येणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्था देखील आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सध्या येताना या ठिकाणी दिसणार आहे. तर ह्याच्यामध्ये जी काही नवीन वाढीव पदे असेल तर ती देखील सध्या बघा समाविष्ट होणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे तर ते समायोजन प्रक्रिया सध्या इथं सुरू आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्याच्यामध्ये जर इथं खाजगी अंशतः अनुदानितची पदं जर आपण बघितली तर ती देखील सध्या आपल्याला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर सध्या पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण नांदेड विभागासंदर्भात ज्या काही जवळपास 100 प्लस सध्या संस्था बघितल्या आहे त्या संस्थांनी विथ इंटरव्ह्यू मध्ये सध्या बघा जाहिराती दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही अंशतः अनुदानित म्हणजे ह्या ठिकाणी 20% असेल, 40% असेल, 60% असेल, 80% असेल, अशा सध्या अंशतः अनुदानित ज्या काही वेकेन्सी आहे संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये आपल्याला 1,500 ते जवळपास 2,000 पर्यंत वेकेन्सी सध्या ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू मध्ये पाहायला आपल्याला सध्या मिळणार आहे. तर ह्या एकंदरीत जर तुम्ही अंदाज घेतला तर ह्या संपूर्ण वेकेन्सी मिळून जवळपास 15,000 ते 18,000 पर्यंत सध्या फेज 1 मध्ये आपल्याला जाहिराती ज्या आहेत तर त्या जाहिराती येताना इथं पाहायला मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये परत जर तुम्ही पुढे जर विचार केला तर इथे खाजगी विना अनुदानितच्या देखील वेकेन्सी असतात, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी मोठ्या प्रमाणावर आपल्याला संस्थेच्या पाहायला मिळतात. मग खाजगी विना अनुदानित मध्ये जवळपास 600 ते 1,000 पर्यंत वेकेन्सी सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या वेकेन्सीमध्ये देखील सध्या ज्या उमेदवारांचे अगदी कमी मार्क आहे तर अशा उमेदवारी देखील ह्या ठिकाणी जे काही प्रेफरन्स जर दिला तर तुम्हाला इथं संधी देखील इथं बघा मिळू शकते.
तर ह्या वेकेन्सी सध्या बघा अशा पद्धतीने पवित्र प्रणालीवर इथे येणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर एकंदरीत आपण सुधारित जर अंदाजित इथं वाढीव पदासहित जर वेकेन्सी जर इथं आपण इथं विचार केला तर एकंदरीत सुधारित जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती 15 ते 17,000 दरम्यान सध्या बघा आपल्याला पवित्र प्रणालीवर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जवळपास 9,000 प्लस वेकेन्सी सध्या बघा अपलोड झालेली. त्यानंतर ह्या ठिकाणी ज्या काही संस्थेच्या वेकेन्सी आहे त्या 4 ते 5,000 पर्यंत सध्या इथे वेकेन्सी अपलोड होताना आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये इन्क्लूड जे आहे तर त्या सध्या बघा आदिवासी आश्रमशाळेची वेकेन्सी सध्या बघा ह्याच्यात ऍड नाही, म्हणजे ती देखील आपल्याला जवळपास या ठिकाणी 1,000-1,500चा वर ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या सध्या पाहायला मिळतात. म्हणजे अराउंड जर बघितलं तर 15 ते 17,000 ह्याच्यामध्ये जी काही वेकेन्सी आहे तर ती विदाऊट इंटरव्ह्यूची सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये प्लस देखील होऊ शकते, ही वेकेन्सी 17ची 18,000 देखील होऊ शकतात. तर ह्या ठिकाणी संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही एकंदरीत पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी एकंदरीत जे काही सुमारे 2,000 प्लस जागांची किंवा पदांची वाढ झालेली देखील सध्या आपल्याला इथं पाहायला मिळू शकते. म्हणजे अराउंड जर तुम्ही संपूर्ण शिक्षक भरतीचा जर विचार केला फेज 1 मध्ये तर ह्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू ह्या ठिकाणी वेगवेगळ्या वेकेन्सी येणार आहे आपल्यासाठी. ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची काही वेकेन्सी असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था तर ती सध्या बघा आपल्यासाठी महत्वाची आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये विशेष जे काही शिक्षक असणार आहे बरोबर, जे काही वेकेन्सी येणार आहे तर ती वेकेन्सी नेमकी कोणकोणत्या गटासाठी आहे तर इथं बघा 1ली ते 5वी साठी देखील वेकेन्सी आपल्याला मोठ्या प्रमाणात आलेली स्थानिक स्वराज्याची पाहायला मिळते. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं जर टीईटी किंवा सीटेट तुम्ही पेपर 1 उत्तीर्ण असाल तर ह्या 1ली ते 5वी साठी तुम्ही ह्या ठिकाणी पात्र असणार आहात बरोबर. त्यानंतर 6वी ते 8वी संदर्भात देखील वेकेन्सी आपल्याला मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी पाहायला मिळते. हे देखील स्थानिक स्वराज्यामध्ये सर्वात जास्त वेकेन्सी असते, त्याच्यात उच्च प्राथमिक असेल बरोबर. टीईटी 2 पेपर किंवा सीटीईटी 2 पेपर तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे, तर ह्या वेकेन्सी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 9वी-10वी संदर्भात ज्या काही वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी आपल्याला माहिती आहे की खाजगी अनुदानित संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात आणि काही जिल्हा परिषद असतात, मनपा असतात बरोबर, नपाच्या शाळा आहे तर त्या शाळेमध्ये देखील 9वी-10वीच्या वेकेन्सी सध्या पाहायला मिळतात. तर ह्या ज्या वेकेन्सी असतात तर ह्या जिल्हा परिषदमध्ये बघा कमी प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु मनपाच्या शाळा असेल, नपाच्या शाळा असेल तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. आणि सर्वात जास्त ज्या वेकेन्सी असतात तर त्या खाजगी अनुदानित संस्थेमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मोठ्याला संस्था म्हणजे रयत संस्था असेल, स्वामी संस्था असेल तर ह्यांची भरपूर मोठी सध्या बघा वेकेन्सी ह्या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तर इथं तुम्हाला संधी जी आहे तर ती मिळू शकते. त्याच्याच सोबत 11वी-12वी संदर्भात देखील वेकेन्सी अपलोड होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये तुम्हाला 11वी-12वीचे जे काही स्पेशल विषय असेल त्या विषयासंदर्भात वेकेन्सी असते, एक विषयासंदर्भात. त्यानंतर 2 विषय मिळून सध्या बघा एक वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळते. तर इथं देखील निवडीची संधी असणार आहे. त्यानंतर जी काही शिक्षक भरती आहे तर ह्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की कला शिक्षक, त्यानंतर जे काही चित्रकला, संगीत शिक्षक संदर्भात विशेष जे काही शिक्षक आहेत तर त्यांची देखील वेकेन्सी मोठ्या प्रमाणावर आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. ही वेकेन्सी सर्वात जास्त आपल्याला खाजगी अनुदानित संस्थेमध्ये सध्या बघा पाहायला मिळते आहे. आता ह्या ठिकाणी जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये ह्या वेकेन्सी देखील आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहे. म्हणजे इथं जी काही कला शिक्षक म्हणजे चित्रकलेचे शिक्षक आहे, त्यानंतर संगीत शिक्षक आहे बरोबर, त्याचबरोबर ह्या ठिकाणी क्रीडा शिक्षक आहे, शारीरिक शिक्षक म्हणून ह्या ठिकाणी त्यांचं एक प्रकारे बघा त्या ठिकाणी पद असतं. त्यानंतर ह्याच्या पुढे कार्यानुभव शिक्षकांचं जे काही पद आहे ते देखील सध्या बघा इथं असणार आहे. एकंदरीत संपूर्ण शाळा संच मान्यतेनुसार मंजूर 80% पदाच्या मर्यादित या जागा सध्या या ठिकाणी बघा भरल्या जातील. आपल्याला माहिती आहे की एकंदरीत 80% पदांना इथं मान्यता मिळालेली आहे आणि 80%च्या धर्तीवरती जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये मुलाखतीसह आणि जी काही ह्या ठिकाणी डायरेक्ट विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीशिवाय तर अशा ज्या काही संस्था आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमची डायरेक्ट ह्या ठिकाणी निवड होणार आहे तर अशा व्यवस्थापन बघा या ठिकाणी कोणते असणार आहे तर सर्व जिल्हा परिषदच्या वेकेन्सी असणार आहे, त्यानंतर मनपाच्या वेकेन्सी असणार आहे, त्यानंतर नपाच्या वेकेन्सी असणार आहे आणि ज्या सध्या अनुदानित शाळा आहे तर त्या शाळांनी जर ह्या ठिकाणी जवळपास विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये दिली तर त्या ठिकाणी केवळ टेट परीक्षेचा गुणाच्या आधारावर डायरेक्ट त्या ठिकाणी निवड सध्या बघा होणार आहे. मग ह्याच्यामध्ये जर रयत संस्था असते, स्वामी संस्था आहे तर ह्या मोठ्या संस्था देखील सध्या आपल्याला इथं जे काही विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आलेल्या पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाची वेकेन्सी देखील आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये पाहायला मिळतील आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू मध्ये जे खाजगी अनुदानित संस्था बरोबर अंशतः अनुदानित असेल किंवा विना अनुदानित असेल
तर ह्या संस्था सध्या पाहायला मिळणार आहे. आता एकंदरीत ह्या संपूर्ण ज्या काही वेकेन्सी आपण इथं बघतोय, जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 9 ते 10 हजार पर्यंत वेकेन्सी सध्या बघा आपल्याला अपलोड होताना पाहायला मिळते. खाजगी अनुदानितची 3.5 ते 4.5 हजार पर्यंत या ठिकाणी 100% अनुदानितची पाहायला मिळते. त्यानंतर ह्याच्यामध्ये पळत पुढे खाजगी अंशतः अनुदानितची 1500 ते 2000 जवळपास वेकेन्सी येताना पाहायला मिळणार आहे. आणि परत विना अनुदानितची 600 ते 1000, म्हणजे ह्याचा जर तुम्ही टोटल केला तर इथे 15 ते 17 हजार पर्यंत वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये प्लस तुम्ही करू शकतात. परत ह्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील जी काही पदं असेल तर ती पदांची बघा या ठिकाणी वेगळी सध्या बघा संख्या असणार आहे. तर ती पदं जर प्लस केली तर जवळपास अराउंड ह्या ठिकाणी 20,000पर्यंत जी काही पदं असेल, जवळपास या ठिकाणी बघा 19 ते 20,000पर्यंत पदभरतीची पदं आपल्याला पाहायला कदाचित इथं मिळू शकतात. तर ही संपूर्ण जी काही जाहिरात असेल तर ही जाहिरात सध्या बघा आपल्याला कधीपर्यंत इथं पाहायला मिळू शकता. तर इथे ज्या काही सध्या आपल्याला माहिती आहे की जागा ज्या आहे पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी प्रक्रिया जी आहे तर ती 1 मे 2026 पासून सुरू झालेली आहे, बरोबर. संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे वेकेन्सी संदर्भात, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की तांत्रिक अडचणी आणि बिंदू नामावली रोस्टर पूर्ण करण्यासाठी शासनाने अंतिम मुदतवाढ जी आहे तर ती 10 जुलै 2026 पर्यंत इथं देण्यात आलेली आहे, बरोबर. तर आताच्या घडीला सध्या बघा या ठिकाणी परत जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ मे बी ह्या ठिकाणी परत 10 दिवसाची इथं मिळू शकते. आणि मुदत जर वाढ मिळाली तर ते आपल्यासाठी खूप म्हणजे या ठिकाणी बघा चांगली गोष्ट असणार आहे. कारण ज्या काही वेकेन्सी असेल, आता आपण एवढे दिवस थांबलोय तर परत 10 दिवस जर थांबलो तर परत बघा या ठिकाणी ज्या काही राहिलेल्या वेकेन्सी आहे तर त्या देखील पवित्र प्रणालीवर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपलोड होऊ शकतात. कारण ही जी काही 10 जुलैची मुदतवाढ आहे तर ह्याच्यामुळे बराचसा फायदा सध्या बघा या ठिकाणी वेकेन्सी संदर्भात होणार आहे. आणि बऱ्याचशा मोठ्या वेकेन्सी सध्या इथं अपलोड होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत 10 जुलै नंतर वाढीव जी काही जागाचा अधिकृत आकडा जो असेल पवित्र पोर्टलवर उमेदवारांना आपल्याला माहिती आहे की प्राधान्यक्रम भरण्यासाठी उपलब्ध या ठिकाणी होऊ शकतं. जर का मुदतवाढ मिळाली नाही तर पुढील प्रक्रिया बघा या ठिकाणी अशा पद्धतीने प्रेफरन्स संदर्भात सध्या असणार. त्या संदर्भात सूचना जी असेल तर ती सूचना लवकरच आपल्याला पवित्र पोर्टलवर सध्या बघा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत संपूर्ण वेकेन्सी संदर्भात हा महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. अराउंड जी काही 15 ते 17 हजार पर्यंत वेकेन्सी आतापर्यंत पाहायला मिळते. ह्याच्यामध्ये परत बघा वेकेन्सी वाढू शकते, म्हणजे 19 ते 20,000 पर्यंत वेकेन्सी आपल्याला फेज 1 मध्ये निश्चितच पाहायला इथं मिळू शकते. एवढी नाही आली तर 15 ते 17 हजार पर्यंत संपूर्ण वेकेन्सी सध्या फेज 1 मध्ये पाहायला बघा या ठिकाणी मिळणार आहे. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. ह्या संदर्भात पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर ह्या एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.